प्लस मध्ये. कनक 11 भांडूप या टीमची रन मशीन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या सामन्यासाठी. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅटची कडा आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद. विकेटचं पतन. कृष्णा 0 बाद. नागेश नवीन फलंदाज कॅप्टन आहेत कनक 11 भांडूप या टीमचे. नागेश बॅटिंग करण्यासाठी येत आहेत कारण की पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली आहे. बघा 3 संघ आहेत. जर तिन्ही संघांनी एक सामना जिंकला तर बॉल आउट होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नागेश स्ट्राइक एंडला फलंदाज. बाला ठाकरे गोलंदाजी मार्कवरती ड्राईव्ह करतायत. नक्कीच चेंडू अक्षरशः थांबला. एक धाव झाली कंप्लीट. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी श्री गणेश होतोय. 1 बाद 2 धावसंख्या आहे. बीजेपी ग्रुप प्रेझेंट आदरणीय रमेश दादा सोलशे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. शहर अध्यक्ष चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा 3रा दिवस आणि 40+ ओपनचा थरार आपण अनुभवतोय. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकरा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाईल 3. स्ट्रायकिंगला फलंदाज शेखर दळवी. एक विस्फोटक फलंदाज आहे. गोंदिया एक्सप्रेस गोलंदाज बाला ठाकरे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप राहतोय आणि सरळ जाऊन नरूच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. इथे हा डॉट बॉल. नरेंद्र आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. धावसंख्या 3. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत स्वतः गोलंदाज बाला ठाकरे येत आहेत चेंडूवरती आणि थांबवलंय. नागेश यांनी मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्या सुरू आहे या पहिल्या षटकामध्ये बाळा ठाकरेच्या माध्यमातून. भरपूर दूरचं अंतर कापून तो आला ही स्पर्धा खेळण्यासाठी या ऐतिहासिक क्रीडांगणावरती. अंबरनाथ तालुका आकडा संकुल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्विंग या मिस. प्रचंड वेग आहे. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे कनक 11 भांडूप या टीमची 1 बाद 4. 6 ओव्हरची मॅच आहे. धावसंख्या 4 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
हेमंत पवार येत आहेत, मॅक या नावाने सुपरिचित आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज शेखर दळवी, एक विस्फोटक फलंदाज आहे शेखर दळवी. धावसंख्या 4. सुरुवात तर बालाने खूप चांगली करून दिली आहे नरो 11 या टीमला, कारण की सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. स्विच हिट, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय शेखर दळवीच्या बॅटमधून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. स्वतः विकेट किपर जात आहेत आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. आज 3 सामने खेळवायचे आहेत. उद्या 40+ तालुका हा उद्या अंतिम दिवस असणार आहे. पुल करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. गवत भरपूर आहे त्यामुळे चेंडू जागेवरती थांबतोय. काल भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडला, आज देखील पावसाचं चित्र आहे आणि पाऊस अपेक्षित आहे. काल ज्याप्रमाणे पाऊस पडला नक्कीच खूप चांगले सामने झाले. लो स्कोरिंग सामने आपण पाहिले. 5 षटकांमध्ये 50 धावा देखील डिफेंड होताना आपण पाहिल्या. 46 धावा देखील डिफेंड होताना आपण पाहिल्या. क्रॉस बॅटेज टू खेळण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवत आहे. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. 13 षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. हेमंत पवार, मॅक या नावाने सुपरिचित. फुलटॉस चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा येतो षटकार नागेशच्या बॅटमधून. धावसंख्या 19 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. या षटकामध्ये आले तब्बल 17 धावा. बाला ठाकरे येत आहेत, नवीन गोलंदाज. फुलटॉस चेंडू बॅटच्या आतलीकडे लागते. स्वतः विकेट किपर जात आहेत चेंडूवरती आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22. आजचा हा 3रा दिवस आहे. धावसंख्या 22. प्रचंड वेग आहे. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये. प्रशांत येत आहेत फार वेगाने. चांगली फिल्डिंग प्रशांत सूर्यराव करतायत. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या 23. या धावसंख्येवरती चांगली पार्टनरशिप बनवली, कारण की विकेट गमावली होती. कनक 11
भांडूप या टीमने. कृष्णा शून्यावरती बाद झाले होते गोल्डन डकच्या स्वरूपात. त्यानंतर 23 धावांची पार्टनरशिप बनवली आहे शेखर दळवी आणि नागेशने. हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणि 4 धावा. नक्कीच कंप्लीट आहेत. चेंडू सापडत नाहीये. मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होती. तिसरा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. धावसंख्या 30 आपण पाहतोय. प्रचंड वेग आहे आणि या चेंडूवरती शांत ठेवलाय नागेशला देखील. येतो डॉट बॉल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची मागणी केली आहे. मंगेश गोलंदाजी मार्क वरती येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. यावेळेस पहिला चेंडू आलाय वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. नरो 11 आणि कनक 11 या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला उपस्थित आहेत हेमंत पवार,
एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 पुढे जाईल. 32. धावा धावफलकावरती आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. जज करतायत ते फक्त बनतील प्रेक्षक. फिल्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन. धावसंख्या 38. 38 धावा. मंगेश राईट आर्म राऊंड विकेटने. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 2 इन अ रो सलग चालाय. हा दुसरा षटकार. धावसंख्या 44. षटक क्रमांक 4 सुरू आहे मंगेशचं आणि 2 षटकार लगावलेत बॅक टू बॅक. नो चेंडू घोषित केलाय. त्याला देखील पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहूया. नो प्लस 7 धावा. येस नो बॉल आणि त्याच्यावरती षटकार. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावा. सनी सर 1 मिनिट थांबा. रिव्ह्यू घेतलाय का? चेक करायचं का ती लाईन? नो बॉलच आहे. पंच नो बॉल आहे. सनी सरांचा चांगला निर्णय. धावसंख्या 51 धावा. फ्री हिट. सलग 3 षटकार येत आहेत नागेशच्या बॅटमधून. फ्री हिट आहे. फ्री हिट वरती फायदा घेऊ शकला नाहीये. बॅटच्या आतली कडा लागते आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 52. 52 धाव धावफलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर बॅकवर्ड स्कोअर लेगला उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 पुढे जाईल. 53 धाव धावफलकावरती आहेत. रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. यस कनक 11 या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. दोन्ही संघांनी आपापला रिव्ह्यू गमावलेला आहे.
धावसंख्या 53. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. खराब गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 24 धावा आलेत 5 चेंडूंमध्ये. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी मंगेश करतायत. राऊंड विकेटने मलिंगा ऍक्शनने ते गोलंदाजी करतायत आणि पुन्हा एकदा पाठवलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार पहिल्या 3 षटकांमध्ये होत्या 30 आणि या षटकामध्ये आल्या 30. धावसंख्या 60. पहिल्या 3 षटकांमध्ये होत्या 30 आणि या षटकामध्ये आले 30. एकूण धावसंख्या 60. अजूनही 12 चेंडू शिल्लक. हेमंत पवार येत आहेत. मॅक या नावाने सुपरिचित आहेत. या 5व्या षटकामध्ये येत आहेत. आणि स्ट्रायकिंगला फलंदाज शेखर दळवी. 4 षटकार नागेशने लगावलेत. कॅप्टन इनिंग तो खेळतोय या मॅच मध्ये नागेश शेट्टी. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आणि फाईन लेगला क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 61. 61 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच 5वं षटक सुरू आहे. 5वं षटक सुरू आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच एक चांगला कॉन्टेस्ट. हा सामना डू ऑर डाय आहे नरो 11 या टीमसाठी, कारण की त्यांनी पहिला सामना गमावलाय. त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 61. पुन्हा एकदा लेग ब्रेक. क्या बात आहे. हेमंत पवार कमबॅक करून देत आहेत या षटकामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत डॉट आणि धावसंख्या आहे 61. या आधीच्या षटकामध्ये 30 आल्या होत्या. त्याची भरपाई करावी लागेल. नक्कीच 6 षटकांचा सामना आहे. नक्कीच 85 ते 90 धावांपर्यंत थांबवावं लागेल. स्लॉक स्वीप करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर लेगला उपस्थित आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 63 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 5वं सुरू आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच हेमंत पवार करतायत. बॅटची कडा होती. विकेट किपरने केली चूक. नागेशला मिळते जीवनदान. ज्या नागेशने षटकारांची आतिषबाजी केली आहे या इनिंग मध्ये. नागेश खेळतो वैयक्तिक आपण पाहू शकाल 40. 19 चेंडू आणि 40 या धावसंख्येवरती नागेश बॅटिंग करतायत आणि त्याचा झेल सोडलाय. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइडला डीप मध्ये प्रशांत सूर्यराव आहेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 66. अवघ्या 6 धावेंचं षटक फेकलंय. 6 धावा आल्या या 5व्या षटकामध्ये आणि या मॅच मध्ये कमबॅक झालंय नरो 11 या टीमचं. धावसंख्या 66. 66.
दिनेश, नवीन गोलंदाज दिनेश आहेत. धावसंख्या 66. नागेश जो खेळतोय 40 या धावसंख्येवरती. याआधी आपण पाहिलं असेल आबा कारंडेने नाबाद 60 धाव बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. पहिला चेंडू प्रचंड वेग आपण पाहिलाय. हाफ ट्रॅकर हा चेंडू होता. नक्कीच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. कदाचित हा चेंडू जर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच स्क्वेअर कट च्या माध्यमातून चांगल्या धावा मिळाल्या असत्या या चेंडूवरती. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. एक धाव तर नक्कीच कंप्लीट झाली आहे. पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहूया. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतो. वाईट +1 मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 68-68. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. एक धाव तर कंप्लीट केली. सनी सरांचा इशारा येतोय. नो बॉल. नो +1 मिळतील चेंडूवरती. 2 धावा. धावसंख्या 70 आणि खेळतो 40 या धावसंख्येवरती. नक्कीच गोलंदाज काय करतात हा देखील प्रश्न पडलाय. विकेटवरतीच चेंडू पडत नाहीये. 2 चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर पडतायत आणि पुन्हा एकदा नो बॉल स्टील असणार आहे. फ्रीट आहे. धावसंख्या 72. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. वाईट +1 धावसंख्या 74. चेंडूच पडत नाहीये गोलंदाजाला. दिनेश आहेत आणि दिनेश सांगतोय की थांबा अजून मला प्रयत्न करू द्या. फ्रीट आहे. धावसंख्या 74. नागेश खेळतोय 40 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आय थिंक वाईट +1 धावसंख्या 76. 76 धावा. धावसंख्या 74. फ्री हिट. शेखर मिस्टर्निंग आहे. झेलची शक्यता असेल. निखिल येत आहेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या आहे 78. 78 धावा. शेखर ऑन स्ट्राइक. आणि पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय सनी सरांचा.
धावसंख्या 79, 79 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय शेखर दळवीच्या बॅटमधून. धावसंख्या 85. क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक, सीमा पार. हा येतोय पंचांचा इशारा, षटकार की चौकार. चौकार. 89, 89 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. धावांचं डोंगर उभं केलं. पहिल्या मॅच मध्ये 83 धावा बनवल्या AB सामर्थ्य इलेव्हन मालेगाव या टीमने, आणि या मॅच मध्ये 89 धावा बनवल्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कनक इलेव्हन भांडूप हा संघ आपण पाहतोय. तर धाव बनवल्या.
हा गोलंदाज एक नामवंत गोलंदाज आहे आणि चेंडूला केलंय गुल सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि चेंडूला केलंय गुल सीमारेषेच्या बाहेर षटकार सीमारेषेच्या बाहेर षटकार. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि धाव पूर्ण केली एक या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती. Lofted it into the slot and out of the plot. काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. हेमंत पवारची पॉवर आपण पाहिली आहे या फटक्यावरती. ठोकलाय षटकार. अकबर क्या बात आहे. अकबर खान नक्कीच वॉर्मअप करतायत. मला वाटलं की अप्रिशिएट करतायत या फटक्याला ते. ज्याप्रमाणे हा षटकार लगावला हेमंत पवार यांनी आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल 14. अजून एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर शेखर दळवी आहे. चूक होणार नाहीये. सुरेख झेल पकडलाय शेखर दळवीने आणि फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. हेमंत पवार बॅक टू द पविलियन. 14 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का गमावलाय. पहिला विकेट गमावलाय आणि धक्का लागलाय हा पहिला. शेखरने अप्रतिम झेल पकडला लॉंग ऑनला. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने कोणतीच चूक केली नाहीये. श्रेयश इंदुलकर येत आहेत आणि त्यांच्यासाठी मनीष यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे लागोपाठच्या. क्या बात है. लॉफ्टेड इट सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय श्रेयश इंदुलकरच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. अजूनही 82 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. 5 षटक आणि 82 ची गरज सामना जिंकण्यासाठी. हा सामना जिंकण्यासाठी चेंडू आणि 82 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. अकबर यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज आहेत. टो क्रशर यॉर्कर साठी ते जाणले जातात. 6च्या 6 यॉर्कर टाकण्याची क्षमता. यस बघा मगाशी असं वाटलं की ते अप्रिशिएट करतायत हेमंत पवार यांच्या फटक्याला परंतु ते वॉर्मअप करत होते. सुरेश पारदी फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. षटकार लगावलाय द बाहुबली नरेंद्रने. धावसंख्या 26. बघा इथून कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे. 29 चेंडूंमध्ये 9 ते 10 षटकार मारायचे आहेत.
सुरेश पारदी, मॅन फ्रॉम जांभूलपाडा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. बॅटकट साठी रिव्ह्यू नाहीये बघा, आपल्याकडे कृष्णा सर अल्ट्रा एज नाहीये. धावसंख्या 26. करण धुळे यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असे आहे की त्याने रिव्ह्यू घेतला, बॅटकट साठी रिव्ह्यू मागवत होते. आम्ही आधीच सांगितलेलं आहे की बॅटकट साठी फक्त रिव्ह्यू नाहीये, बाकी सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे. का मला बाहुबली म्हटलं, प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय. जर करण धुळे यांनी 9 ठेवला असता तर हा 9 नाही तर 10 असता. एवढ्या षटकार डॉट षटकार डॉट हे विश्लेषण आहे. एक तेरी तो एक मे. सुरेश पारदी, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. धावसंख्या 36. एक चेंडू शिल्लक. 36 धावा धावफलकावरती. 3 षटकानंतर पाणी घेऊन जायचं आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 36. 102 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. 24 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 66 धावांची गरज. सहासष्ट धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये. सहासष्ट धावांची अजूनही गरज आहे. अकबर येत आहेत, यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज आणि स्ट्रायकिंगला फलंदाज श्रेयश इंदुलकर. 24 चेंडू बनवायचे धावा 66. या मॅच मध्ये काही घडू शकतं. ज्याप्रमाणे सुरुवात झाली आहे, 2 षटकांमध्ये 36 बनवल्यात. 18.00 च्या सरासरीने. श्रेयश आणि सोनू न्यू बॅट्समन आलेत. स्ट्रायकिंगला फलंदाज श्रेयश. अकबर गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लाईन पिक केली आहे. पिकअप स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. (42) 42. यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे आणि यॉर्कर हा चेंडू आपण पाहिलाय, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 43 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन्ही टीम मध्ये. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे. कनक 11, भांडुपाणी, नरू 11 या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. नरू 11 या टीमला हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. न्यू बॅट्समन सोनू स्ट्रायकिंगला. ऑन साइडला खेळतायत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 44 44. श्रेयश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन तर पाहावी लागणार आहे. एकदा तर कंप्लीट केली आहे. पंचांचा इशारा येतो. वाईट +1. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 46.
धावसंख्या 46. सोनू मिस टायमिंग ही प्रॉपर टायमिंग, मिस टायमिंग आहे, एलिव्हेशन नाहीये आणि शेखर दळवी आहेत लॉंगॉनला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आणि त्याने हा पुन्हा एकदा झेल पकडलाय. याआधी हेमंत पवार यांचा झेल पकडला होता आणि आता मात्र सोनू यांचा हा झेल पकडलाय. धावसंख्या 46 आणि 46 या धावसंख्येवरती हा तिसरा फलंदाज गमावलाय. पिंटू येत आहेत. लेग ब्रेक हा चेंडू मी आधीच म्हटलं होतं. अकबर ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे, नक्कीच चांगली गोलंदाजी अकबर करतायत. षटकाराने नक्कीच सुरुवात झाली होती या षटकाची आणि त्यानंतर चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा मिस टायमिंग, पुन्हा एकदा अकबर आणि अकबरने प्रयत्न खूप चांगला केला होता झेल पकडण्याचा. झेलपर्यंत पोहोचले देखील होते. श्रेयश इंदुलकर असतायत कारण की प्रयत्न अकबरने 100% केले होते. प्रयत्नांना यश मिळत नाहीयेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48. जिंकण्यासाठी अजूनही 54 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक, 18 चेंडू 54 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. मिस्टायमिंग स्ट्रोक आणि कॉटन बॉल ची संधी होती. हे झेल पकडणं फार कठीण जात असतं आणि तो झेल नक्कीच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच अकबरने तो शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला मी तर म्हणेन आणि हा झेल ड्रॉप झालेला आहे. परंतु प्रयत्न खूप चांगला केला होता अकबरने. अठरा चेंडू 54 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. संतोष गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज श्रेयश इंदुलकर. 18 चेंडू 54 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. संतोष गोलंदाजी मार्क वरती ऑन साइडला पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय. षटकार येतोय श्रेयश इंदुलकरच्या बॅट मधून. 50 कंप्लीट. धावसंख्या 54 आणि 48 ची गरज आहे मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी.
फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. 48 ची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक. कनक 11 भांडूप आणि नरू 11 या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. 40+ ओपनचा थरार आपण अनुभवतोय. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 60. 42 ची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक. पंधरा चेंडू 42 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. नागेश आधीच पडले आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 62. अजूनही 40 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 14. चेंडू 40 ची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. एक चांगला बॅटल सुरू आहे. 102 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय नरू 11 या टीमला या मॅच मध्ये. मिस्टायमिंग नागेश जज करतायत आणि नागेशने हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. बिग विकेट डाऊन. श्रेयश इंदुलकर बॅक टू द पवेलियन. 13 चेंडू शिल्लक. 40 ची गरज या मॅच मध्ये. 13 चेंडू 40 धावा बनवायच्या आहेत. प्रशांत सूर्यराव येतोय. लेफ्ट हिट सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. प्रशांतच्या बॅट मधून. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना प्रशांत 40 धावा बनवायच्या होत्या 13 चेंडूंमध्ये. षटकार आला आणि आता मात्र 12 चेंडू शिल्लक. 34 धावांची गरज आहे. संघाची धावसंख्या 68 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू 34 ची गरज. चला कोमल आपण टॉसर येऊन थांबायचं आहे. 12 चेंडू बनवायचे धावा. बारा चेंडू 34 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी.
लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. 102 धावा चेस करायच्या आहेत 6 षटकांमध्ये आणि आता मध्ये इक्वेशन 11 चेंडू आणि 28 ची गरज. अकरा चेंडू 28 धावा बनवायचे आहेत. पिंटूने षटकार लगावलाय, प्रशांतने देखील एक षटकार लगावलाय. सुरेश पारदी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सुरेश स्वतः शेखर येत आहेत फार वेगाने. आणि एकच धाव मिळते. 10 चेंडू शिल्लक आहे. 27 ची गरज. 10 चेंडू आणि 27 धावा अजूनही बनवायच्या त्या मॅच मध्ये. सामना खुला झालाय. खरं तर या मॅच मध्ये वापसी झालेली आहे. बॅटिंग करणार नरू 11 या टीमची. प्रशांत ऑन साइडला पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. 9 चेंडू 21 ची गरज सामना जिंकण्यासाठी. मॅच ऑन. काय फलंदाजी सुरू आहे या मॅच मध्ये. 21 धावांची अजूनही गरज. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक सामना जिंकण्यासाठी. 102 धावा चेस करायच्या आहेत. नऊ चेंडू 21 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. प्रशांतने चांगली बॅटिंग केली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. प्रशांत सूर्यराव उर्फ लाल्या या नावाने सुपरिचित. रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. नक्कीच रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेला आहे. डॉट बॉल येतोय आणि आता मध्ये इक्वेशन आहे. 21 धावांची गरज शिल्लक. 8 चेंडू बनवायचे धावा 21 या मॅच मध्ये. आणि पुन्हा एकदा येतो डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक आहेत. 21 ची गरज. षटकार लगावला होता त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत डॉट. 7 चेंडू 21 ची गरज या मॅच मध्ये.
आणि लॉफ केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. 6 चेंडू शिल्लक, 15ची गरज या मॅच मध्ये. धावसंख्या 87, 87 धावफलकावरती. 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 15ची गरज या मॅच मध्ये. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जातो या दोन्ही संघांसाठी. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. 6 चेंडू शिल्लक, 15ची गरज नरू 11 या टीमला. पंधरा धाव बनवायचे आहेत. फिल्डिंग लावून घ्या, बंद फिल्डिंग लावून घ्या. कनक 11 फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 15 बनवायचे आहेत 6 चेंडूंमध्ये. 6 चेंडू, 15ची गरज. बघा पावसाचं देखील आगमन होतंय. रिमझिम पाऊस नक्कीच सुरू होतोय. पंच सक्त ताकीद द्या. फिल्डिंग लावून घ्या. कनक 11 नागेश भाऊ फिल्डिंग लावून घ्या. आपण 6 चेंडू, 15ची गरज या मॅच मध्ये. चला लवकर विनंती असेल. नागेश, शेखर, पंच, करण धोळे आपण ताकीद द्या त्यांना. तुम्ही सांगा त्यांना. जलील गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 15 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. सहा चेंडू, 15ची गरज. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. पिंटो ऑन स्ट्राइक, ज्याने एक षटकार देखील लगावलाय. प्रशांतने देखील खूप चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. चला सामना सुरू करायचा आहे. जास्त विलंब आपण करू नका, विनंती असेल. 6 चेंडू, 15ची गरज. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या 88, 88 धावा. 5 चेंडू शिल्लक, 14ची गरज या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी, हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे नरू 11 या टीम साठी. कारण की पहिला सामना गमावलाय, त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी डू ऑर डाय आहे. 5 चेंडू, 14ची गरज. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि क्या बात आहे, अप्रतिम फिल्डिंग. यासाठी शेखर दळवी जाणले जातात. शेखर नव्हते, नक्कीच कृष्णा होते. शेखर एस्टनच्या पाठीमागे आहेत. याआधी आपण शेखरला पाहिलं होतं लॉंग ऑनला आणि कृष्णाने हा चेंडू अडवलाय. या 3 धावा नक्कीच वाचवल्यात. हाफ ट्रॅकर चेंडू, धावबाची संधी, विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज झाला बाद आणि आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3-13चं हे समीकरण. कोणाचे वाचतील 3-13, कारण की समीकरणाला 3 चेंडू 13ची गरज या मॅच मध्ये. प्रशांतने चांगली बॅटिंग केली आहे, क्षमता आहे.
गुणवत्ता ठासून ठासून भरली. प्रशांतला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी 13 धावा नक्कीच बनवावे लागतील. जरी 2 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलाय अजय सरोज होते आणि मिळते एक धाव. एक चेंडू शिल्लक. 12ची गरज या मॅच मध्ये. मी कौतुक करेन नरू 11 या टीमचं देखील. खूप चांगली फाईट दिली या मॅच मध्ये आणि सामना होतो फिनिश. जलीलने चांगली गोलंदाजी केली. अंतिम षटकामध्ये 15 धावा डिफेंड केल्या. क्या बात है, क्या बात है. अकबर सेलिब्रेशन करत असताना आणि सामना नक्कीच जिंकलेला आहे कनक 11 भांडूप या टीमने. चला, कनक 11 भांडूप या टीमचे कॅप्टन आणि AB सामर्थ्य 11 मालेगाव टीमचे कॅप्टन. टॉस साठी या. टॉस आपण करूया. नागेश आपण या टॉस साठी आणि कोमल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. तर या शेखर दळवी ज्याने बनवल्या नाबाद 46 धावा. शेखर दळवी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नागेशने देखील नाबाद 41 बनवल्यात आणि काकांच्याच चला काका आपण या. काका आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊया आपण शेखर दळवीला आणि टॉस करून देऊया. आपले शुभ हस्ते करा आपण. टॉस करा आपण. अभिनंदन. टॉस आपण करूया. दोन्ही कॅप्टन नागेश आपण या. कोमल इथे उपस्थित आहेत. चला काकाच टॉस करतील. 6 ओव्हरची मॅच. राहुल 11 या टीमचे उत्कृष्ट गोलंदाज सुनील इंदुलकर आणि टॉस जिंकलाय. दादा टॉस कोण जिंकलाय? कनक 11 या टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय 6 ओव्हरची मॅच आहे.